छात्राः नमो नमः। भाषासूत्रं द्वितीयम्। अद्य अस्य भाषासूत्रस्य अध्ययनं कर्तव्यमस्ति। अत्र गणविकरणानां द्वितीया घटः अस्ति। अस्य द्वितीयस्य घटस्य धातवः अत्र दत्ताः। प्रथमं दत्तः अस्ति ज्ञा इति नवमगणस्य धातुः। आता विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्याला गणांचे दोन गट आहेत हे आपण आठवीत शिकलेलो आहे. त्याचं पुन्हा एकदा आपण उजळणी करूया, ज्याच्यामध्ये त्याचे जे दोन गट पडतात त्यामध्ये अकारांत जो एक प्रकार आहे विकरणांचा, त्याच्यामध्ये 1, 4, 6 आणि 10 असे हा एक प्रकार पडतो. हा आपण बऱ्याच वेळा 8वी पासून 9वीच्या इयत्तेपर्यंत आणि आता 10वीच्या काही सुरुवातीला आपण अभ्यासलेले. तर प्रथम गणाचं विकरण आहे अ, चतुर्थ गणाचं आहे य, सहाव्या गणाचं आहे अ आणि 10व्या गणाचं आहे पुन्हा अय. आता या वर्षामध्ये किंवा आपल्याला भाषेचा सखोल अभ्यास करताना गणांचा दुसरा गट फार महत्वाचा आहे. थोडासा अवघड आहे, आपण अभ्यासलेला नाहीये म्हणून तसं वाटतंय. एकदा आपण ते लक्षात घेतलं तर ते सुद्धा आपल्याला जमून जाईल. त्याच्यामध्ये गणांचा आपल्याला हे माहिती आहे की 1 ते 10 गण आहेत, हे तर आपल्याला ज्ञात आहे. आता याच्यामध्ये 2, 3 उरलेले जे आहेत सगळे 5, 7, 8 आणि 9, याच्यामध्ये दुसरा जो गण आहे त्याला विकरण नाही. आता विकरण म्हणजे काय किंवा विकरणाचा वापर कसा करायचा याची पुनरावृत्ती मी करत बसत नाही. आपण 8वीत बघितलेलं आहे की धातू अधिक विकरण बरोबर धातूचे अंग आणि त्याला आपण क्रियापदाचा जो विशिष्ट प्रत्यय लावू त्यानुसार ते क्रियापद तयार होतं, ज्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो. तसं धातूचं अंग हे काय, एखाद्या गोष्टीचं रॉ मटेरियल जसं असं तसं त्याला जो प्रत्यय आपण जोडू त्यानुसार त्याच्यापासून क्रियापद आपल्याला तयार करता येतं. तर हे रॉ मटेरियल तयार करण्यासाठी जो प्रकार आपण करतो किंवा जो हे लागतो विशिष्ट शब्द किंवा त्याला प्रत्यय लावतो तो म्हणजे विकरण. आता बघा, दुसऱ्या गणाला विकरण नाही, तृतीय गणाला पण विकरण नसतो, मात्र याला धातूचे द्वित्व करतो आपण. ते आपण बघूया नंतर. 5व्या गणाचं विकरण आहे नु, 7व्या गणाचं विकरण आहे न, 8व्या गणाचं विकरण आहे उ आणि 9व्या गणाचं विकरण आहे ना. आता आपण जो बघितलाय 9व्या गणाचा सुरुवातीला जो आपल्याला पान नंबर 36 वरती दिलेला आहे ज्ञा धातू. ज्ञा नवम गण उभय पदामध्ये चालणारा हा धातू आहे. तर ज्ञा जानामि जानीमः जानीमः याप्रमाणे किंवा जानाति जानीतः जानन्ति अशा प्रकारची प्रथम पुरुषाची रूप होतात. हा नवम गण झाला. आता दुसऱ्या गणाला विकरण नाही, दुसऱ्या गणाचं मध्ये चालणारा जो धातू आहे बऱ्याचदा आपण बघतो तो आहे अस, अस किंवा या. आता लक्षात घ्या, इथं विकरण नाही म्हटल्यानंतर आपलं धातूचं अंग तयार होणारच नाहीये. आहे असाच धातू अधिक समजा आपण प्रथम पुरुष लट लकाराचा विचार करूया, अगदी सोपं बघायचं तर. ती हा जो प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय आहे तो जर आपण याला जोडला तर याच्यापासून प्रथम पुरुष लट लकाराचं एकवचनाचं रूप काय तयार होतं, अस्ति. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की अस अधिक ती, मूळ धातूला थेट आपण काय केलेलं आहे, क्रियापदाचा प्रत्यय लट लकाराचा जोडला आणि त्याचं रूप तयार झालं अस्ति. मग अशा प्रकारे गणांच्या दुसऱ्या गणाला विकरण नाही हे आपल्या लक्षात येतं. आता तृतीय गणाला विकरण नाही. आता उदाहरण घ्यायचं झालं तर तृतीय गणाचं दा म्हणजे देणे या अर्थी आहे. तर याचं काय होतं मग, आता समजा उत्तम पुरुषाचा विचार केला, ददामी लट लकाराचंच आपण बघतोय म्हणजे तुम्हाला सुरुवात असल्यामुळे जरा समजायला सोपं जाईल. आता विकरण नाही पण धातूचे द्वित्व म्हणजे दा या धातूचं काय डबल डी झालं, हे द्वित्व झालं. ददामी, दद्वः, दद्मः अशी त्याची रूप तयार होतात. ठीक आहे. 5व्या गणाचं विकरण आहे नु. आपण जसं पहिल्या गणाला विकरण लावत होतो त्याच पद्धतीनं ते लावायचे, म्हणजे चीन वगैरे सारखे जे धातू आहेत ते 5व्या गणामध्ये चालतात. त्याच्यानंतर 7वा गण आपल्याला आहेच आहे, भुज वगैरे जे धातू आहेत
तो 7व्या गणामध्ये. आता 7व्या गणाचा आणखीन एक वेगळेपणा असा आहे की हा जो गणविकरण आहे तो अंत्यव्यंजना, धातूचं जे अंत्यव्यंजन असतं त्याच्या पूर्वी लागतो. म्हणजे भुज भुंज असं त्याचं रूप तयार होतं. आपल्याला मागे दिलेलं आहे पहा, भुज धातू. म्हणजे प्रत्येक विकरणाचं वेगळे पण काहीतरी. 8व्या गणाचा आपण बऱ्यापैकी 10वीच्या इयत्तेमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. क्रू अष्टमगण उभय पदामध्ये करोमी, कुर्वाह वगैरे, करोती हे सगळे आपण क्रियापद बघितलेले. आणि नवम गणाचा जो आहे तो ज्ञा नवम गणामध्ये चालणारा हा ज्ञा धातू आहे. जाणणे, माहिती करून घेणे या अर्थी. जानाती, जानितः, जानंती वगैरे सारखी क्रियापद याच्यामध्ये तयार होतात. आता याच्यात सगळे जे प्रकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण 8वी पासून शिकलं त्याप्रमाणे आता हे लकार जगतच आहे सगळं. 8वी पासून आता आपलं बऱ्यापैकी भाषेतली महत्वाची जी क्रियापद आहेत ती आपली शिकून झाली. त्याच्यामध्ये आपण 8वीत लट लकार म्हणजेच वर्तमान काळ शिकला, लंग लकार म्हणजे भूतकाळ शिकला, लोट लकार म्हणजे आज्ञार्थ शिकला, आणि विधिलिंग लकार म्हणजे काही प्रमाणात गेल्या वर्षी शिकलेलो आहोत आपण, चालू वर्षामध्ये पण शिकणार आहोत. विधिलिंग लकार म्हणजे विद्यार्थ. आता आणखीन एक महत्वाचं की याला लागणारे जे क्रियापदाचे प्रत्यय आहेत गणांच्या दुसऱ्या गटाचा आपण विचार करतो आहोत. बऱ्यापैकी परस्मय पदामधले बऱ्यापैकी म्हणतोय मी, जसं की आज्ञार्थाचा विचार केला तर मध्यम पुरुषाला पण शून्य तंत करत होतो लोट लकारामध्ये, पण याच्यामध्ये काय ही तंत अशा पद्धतीने फार थोडा फरक आहे. मात्र याचे जे गणांच्या दुसऱ्या गटाचे आत्मने पदाचे प्रत्यय आहेत ते थोडेसे बदल आहेत. ते तुम्ही पुस्तकात नंतर बघून करू शकतात तयार. म्हणजे हा फरक तेवढा लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय तर गणांचा दुसरा गट आपण अभ्यासायचा आहे. हे सगळे जे क्रियापद आहेत दिलेली आपल्या पुस्तकामध्ये ती तुम्ही लिहून घ्या, कारण का परीक्षेमध्ये याच्याशिवाय वेगळं काही विचारलं जाणार नाहीये नक्कीच. तर ज्ञा नवम गण उभय पदामध्ये चालणारा हा धातू आहे नवम गणामधला, तो तुम्ही लिहून काढायचा आपल्या व्याकरणाच्या भागामध्ये. मग सगळे प्रकार तिथे दिलेले आहेत. लुट लकार सुद्धा दिलेला आहे. लुट लकार म्हणजे स्य भविष्यकाळ किंवा भविष्यकाळ, तो पण काही फार अवघड नाही. आपण लट लकाराचे जे प्रत्यय लावतो तशाच प्रकारे आहेत, फक्त त्याला स्य भविष्य पण म्हणतात. म्हणजे स्य लावलं जातं त्याच्यापूर्वी. म्हणजे इथं दिलेल्या रूपांमध्ये ज्ञास्यती, ज्ञास्यतः, ज्ञास्यंती याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की लट लकाराचेच आहे, फक्त त्याच्यापूर्वी स्य लावलं जातं म्हणून त्याला वेगळ्या भाषेमध्ये स्य भविष्य काळ सुद्धा म्हणतात. भ्रू बोलणे या अर्थी आहे, तो पण तुम्हाला दिलेला आहे तिथं. भ्रू द्वितीय गण उभय पद, इथं पण आपण बघू शकतो की तिथं विकरण लागलेला नाहीये. मग आपण आता दा धातू जो तृतीय गणामध्ये बघितला तो पण तिथं दिलेला आहे. दा तृतीय गण उभय पद. त्याच्यानंतर 7व्या गणाचा आहे, 9व्याचा तर अगोदर दिलेला आहे आणि आपल्याला 8वा यापूर्वी झालाय हे गृहीत धरलेलं आहे. आणि 7व्याचा भुज, भुज हा धातू 7व्या गणामध्ये चालणार आहे, तो तिथं दिलेला आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही अभ्यासल्यानंतर पाठाच्या खाली जो जिज्ञासापत्रम दिलेला आहे, प्रश्न तुम्हाला सोडवायचे ते पण तुम्ही सोडवा. योग्य आणि लट रूपाने लिखत अशा प्रकारचा प्रश्न पण महत्वाचा आहे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने. जसे की उदाहरण घ्या, तिथं यशोदा दधी. आता मथ नवम गणामध्ये चालणारा धातू आहे, परस्मयपदी आहे. आता नवम गणाचा विकरण काय आहे? ना, म्हणून ना आपलं रूप काय होणार आहे? मथ अधिक ना, मथना. आणि मग त्याला विशिष्ट प्रत्यय आपण जोडून क्रियापदाचा तशा प्रकारचं ते वाक्य तयार करायचं. म्हणजे यशोदा, आता हे काय आहे? यशोदा हे नाम आहे, विशेष नाम आहे, प्रथम पुरुषी एकवचनी, म्हणून मग यशोदा दधी मथनाती अशा प्रकारचं वाक्य आपण करू शकतो. एक एक मार्काला अशा प्रकारचे प्रश्न असतात. बालकः क्षुधया रोदिती, रुद रोद असा तो धातू आहे, रोदिती, तिथं विकरण लागलेलं नाहीये. अहम भोजनम, अश पुन्हा नवम गणामध्ये चालणाऱ्या परस्मय पदामध्ये अहम आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अहम हा काय आहे? उत्तम पुरुषी एकवचनी नाम आहे. अहम म्हणजे मी जेवण करतो किंवा खातो ऐवजी मी जेवण करतो. अहम भोजनम, अश अधिक ना, अशना, आणि मी हा जो क्रियापदाचा प्रत्यय तो आपण लावला अशनामी. अशा प्रकारे ही सगळी वाक्य तुम्ही नंतर सोडवू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो लिट लकाराचा आहे. लिट लकार म्हणजेच परोक्ष भूतकाळ. तिथं उदाहरण दिलेलं. आता लिट लकाराच्या बाबतीत फारसा विचार करण्याची आपल्याला गरज नाही, कारण का
त्याच्या अजून गुण थोडेसे कमी केलेले तालिका पूर्तीम कुरुतमध्येच आपल्याला फक्त लिट लकार लिहावा लागणार आहे. मनुष्य गृहे अवसत आदि मानवा गुहाया उवास. आता गंमत बघा की अवसत आणि उवास हे दोन्ही भूतकाळीच क्रियापद आहेत, पण फार पूर्वी ज्यावेळेस आपण वर्णन करतो, उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर ब्रवीमी असं म्हणू शकतो आपण, किंवा ब्रवीती बोलतोय अर्थी. पण भगवान उवाच, अर्जुन उवाच, श्रीकृष्ण उवाच, धृतराष्ट्र उवाच हे जे भगवद्गीतेमध्ये आपण क्रियापद बघतो ही काय परोक्ष भूतकाळाची किंवा लिट लकाराची ती रूप आहेत. फार पूर्वी घडून गेलेल्या घटनांचं वर्णन करण्यासाठी लिट लकार किंवा परोक्ष भूतकाळाचा वापर केला जातो. हे तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकते. याच्यामध्ये आमंत परोक्ष भूत, अभ्यस्त परोक्ष भूत असे त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. याच्या खाली जिज्ञासा पत्र पण तुम्हाला दिलेले आहे. आणि महत्वाची गोष्ट की यातली जी येणारी मोस्टली क्रियापद आहेत ती प्रथम पुरुषामध्येच वापरलेली असतात, कारण का ते इनडायरेक्टचं वर्णन करणारं आहे. त्यामुळं याच्यात बहुतेक क्रियापदही प्रथम पुरुषामध्येच येतात. आता आपण आठवीला शिकलेलं आहे पहा की भूतकाळाचे एकूण 3 प्रकार आहेत: अनद्यतन, परोक्ष आणि सामान्य किंवा अद्यतन. प्रथम, द्वितीय आणि तृतीय. त्याने दिलेले पहा अगच्छत हा प्रथम भूतकाळ, ज्याला आपण लंग लकार म्हणतो, तो आपण यापूर्वी शिकलेला आहे. परोक्ष भूतकाळाचं उदाहरण आहे जगाम, गमधातूच जगाम. आणि तृतीय भूतकाळ आपल्याला अभ्यासाला पण नाही, तो फारसा वापरत नाही, कधीतरी येऊ शकतात. अगमत असं त्याला लुंग लकार असं म्हणतात. असे एकूण दशलकार आहेत. तर परोक्ष भूतकाळाचे 2 प्रकार पडतात. मी म्हटलं तसं अभ्यस्त आणि आमंत. प्रथमतः नवगणपर्यंत धातवः केचन अपवादाः अपि सन्ति. पहिल्या गणापासून 9व्या गणापर्यंत असलेले धातू हे अभ्यस्त मध्ये येतात. दशम गणीयाः धातवः 10व्या गणामध्ये चालणारे धातू हे आमंत परोक्ष भूतकाळामध्ये येतात. त्याचबरोबर निजंतः म्हणजे प्रयोजकाची रूप असणारी काय आहेत ती आमंत परोक्षमध्ये येतात. स्वरादयः धातवः तथाच केचन अन्य धातवः. स्वराने अंत होणारे असे काही धातू आहेत. आता लिट लकाराचे मी म्हटलं तसं प्रथम पुरुषाचेच फक्त त्यांनी तिथं प्रत्यय दिलेले आहेत आपल्याला अभ्यासाला, ज्याच्यामध्ये प्रथम पुरुष, परस्मैपद आणि आत्मनेपद, अ, अतुस आणि उस आणि ए, आते आणि इरे. याच्यात फार काही आपण हे करायची गरज नाहीये डीप मध्ये अभ्यास करण्याची. इथे जे दिलेले धातू आहेत लिट रूपाणी म्हणून पान नंबर 41 वरची ते दिलेले आहेत, ते तेवढे फक्त लक्षात ठेवा. पाठ अजिबात करू नका. आणि आमंत परोक्ष वगैरे हे तुमच्या लक्षात येतच, म्हणजे तालिका पूर्तीसाठीच आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता महत्वाचा भाग आहे आपल्या दृष्टीनं म्हणजे वाच्य परिवर्तनम. महत्वाचं आहे, कारण का भाषेचा अभ्यास करत असताना वाच्य परिवर्तन म्हणजेच ऍक्टिव्ह इंटू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह इंटू ऍक्टिव्ह असा जो आपण भाग करतो इंग्रजी भाषेमध्ये किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये आपण कर्तरीचे कर्मणी आणि कर्मणीचे कर्तरी हा जो प्रकार बघतो, हा महत्वाचा आहे. आता वाच्य परिवर्तन म्हणजे कर्तृवाच्यम आणि कर्मवाच्यम असे 2 प्रकार पडतात. आपल्याला हे माहिती आहे किंवा आपण 8वी पासून शिकलोय किंवा मराठी भाषेमध्ये पण आपण कर्तरी कर्मणी रचना शिकलेलो आहोत की कर्त्यावर हुकूम जे क्रियापद असतं त्याला कर्तरी म्हणतात आणि कर्मावर हुकूम जे क्रियापद असतं त्याला कर्मणी म्हणतात. अस्माभिः कर्तृवाच्यम कर्मवाच्यम वा गतवर्षे पठिते. कर्तृवाच्यम क्रियापदम कर्तृपदम बोधयति, कर्मवाच्यम क्रियापदम कर्मपदम बोधयति. एतानि उदाहरणानि पश्यत. 43 पानावरची उदाहरण पहा. मी मुद्दाम तेच घेतो उदाहरण तुम्हाला लक्षात यावं म्हणून. रामः ग्रंथम पठती. आता लॉजिक तुम्हाला बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती, 121 311 वगैरे हे तुम्हाला माहितीच आहे. तर रामः या कर्ता जो आहे आपल्या वाक्यातला याची विभक्ती कुठली आहे? प्रथमा. ग्रंथम, आता इथं ऍक्च्युअली काय आहे की हा नपुंसकलिंगी शब्द आहे, त्याच्यामुळे दोन्ही एषा ग्रंथ आपण पुल्लिंगीच म्हणतो तो. तर
दोन म्हणजे ह्याची द्वितीय आली, आणि पठती हे क्रियापद रामः या प्रथम पुरुषी विशेष नामाप्रमाणे आलं म्हणून त्याचं पुन्हा काय आलं, एक. म्हणजे 121 हे लक्षात ठेवलं. 121 म्हणजे हेच कुठल्या प्रकारचं वाक्य झालं मग, कर्तृवाच्यम. कर्त्याप्रमाणे चालणार आहे म्हणून त्याला आपण कर्तृवाच्य म्हणतो. आता आपल्याला साधा नियम असा आहे पहा की कर्त्याची कर्तृवाच्याचं कर्मवाच्य करताना कर्त्याची तृतीया करायची. म्हणजेच हे जे लॉजिक आहे ते 311 करतो आपण. रामेण कर्त्याची तृतीया काय ती. आता तुम्हाला हा आठवीतला नियम लक्षात आला असेल की न नळाचा न ठेवता न बाणाचा केला का, तर र हा उच्चार पूर्वी आला म्हणून रामेण. आता इथं ग्रंथ प्रथम आली पहा कर्माची. आता महत्वाचा भाग कुठे येतो, तर पठ धातू हा परस्मैपदी आहे, पण प्रत्येक वेळी आपण कर्मणी रचना करताना त्या धातूला य हा प्रत्यय लावतो, आणि धातू उभयपदी असो परस्मैपदी असो किंवा आत्मनेपदी असो, कर्मणी रचना करताना किंवा कर्मवाच्य करताना आपण नेहमी काय करतो, तर त्याला आत्मनेपदीच प्रत्यय जोडतो, धातू कुठल्याही पदामध्ये चालणारा असो. लक्षात घ्या, नीट महत्वाचं हे ग्रंथ. मग आपण विचार इकडे वेगळा करू शकतो की पठ हा धातू आहे, पठ अधिक य पठ्य असं धातूचं अंग तयार झालं. आता बघा, कर्मानुसार चालणार आहे, कर्मवाच्यम आहे. कर्म कसं आहे, एकवचनीय, म्हणून मग काय केलं आपण, तर एकवचनाचा प्रथम पुरुषाचा प्रत्यय लावला ते, आणि मग क्रियापद आपलं तयार झालं पठ्यते. प्रत्येक वेळी वाक्य लिहित असताना उत्तर असो, व्याकरणातलं एखादं उत्तर असो, ज्या ज्या वेळी आम्ही संस्कृत वाक्य रचना किंवा एखादा सिंगल शब्द जरी लिहिणार असो तरी चरणदंड द्यायला विसरायचा नाही. आता हे काय झालं, कर्मवाच्य. आता इथं समजा उदाहरणच घ्यायचं झालं तर इथं समजा बहुवचनी कर्म असलं असतं, रामः ग्रंथान पठती. नीट लक्षात घ्या, रामः ग्रंथान पठती एकवचनी कर्त्याप्रमाणेच एकवचनी क्रियापद आलं. मात्र इथं कर्म बहुवचनी आहे, फरक पडला नाही. पण या वाक्यामध्ये मात्र आमच्या नक्कीच फरक पडणार. इथं ग्रंथान आहे, त्याची प्रथमा काय येणार आहे मग, ग्रंथाः. आता आमच्या नियमानुसार काय येणार आहे मग, तर कर्मानुसार क्रियापद चालतंय म्हणून मग इथं पण बदल होणार आमचा, ते इथे अंत्यप्रमाणे रामेण ग्रंथाः पठ्यन्ते. मग तुम्हाला असं वाटेल की कर्ता एकवचनी आहे आणि क्रियापद बहुवचनी कसं काय आलं, तर त्याचं कारण आहे हे कर्मवाच्य आहे, कर्मानुसार हे वाक्य क्रियापद चालतं, म्हणून ग्रंथाः हा बहुवचनी करता आला, म्हणून मग क्रियापद सुद्धा बहुवचनीच आलं. हा भाग लक्षात ठेवा. आता इथली पुस्तकातली जी माहिती आहे ती आपण जरा बघूया. अत्र ग्रंथामिति कर्मपदम यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकः इति कथ्यन्ते. आता गमत बघा, पठ धातूला कर्माची अपेक्षा असते. राम वाचतो, कर्माची अपेक्षा हे कळालं कसं, राम वाचतो, काय वाचतो, कर्माची अपेक्षा ना, हो मान्य ना, राम वाचतो, काय वाचतो, तर ग्रंथ वाचतो किंवा अनेक ग्रंथ वाचतो. म्हणजे हे वाक्य कसं झालं, सकर्मक. सकर्मक कर्मेण सहितम इति सकर्मकम, कर्मासहित असणारं क्रियापद म्हणून त्याला सकर्मक म्हणतात. यदा क्रिया कर्मपदम अपेक्षते तदा ते धातवः सकर्मकः इति कथ्यन्ते. कथ्यन्ते ही सुद्धा कर्मणी रचना दिली आहे पहा, अस्माभिः कथ्यन्ते. तानि वाक्यानि सकर्मकानि कर्तृवाच्यानि भवन्ति. मग अशा प्रकारच्या कर्तृवाच्यांना काय म्हटलं जातं, तर सकर्मक कर्तृवाच्य. आता दुसरं पहा, रामः पतति, राम पडतो. आता
काय पडतो असं नाही म्हणू शकत आपण. त्याच्यामुळे इथे कर्माची अपेक्षा आहे का? नक्कीच नाही. म्हणजेच हे कसलं झालं मग? अकर्म. कर्माची अपेक्षा नाही. अत्र कर्मपदम नास्ति. अन्य कर्मपदस्य अपेक्षा यत्र न वर्तते ते धातवः अकर्मकाः इति कथ्यन्ते. तानि वाक्यानि कर्तृवाच्यानि एव किंतु अकर्मकानि भवन्ति. अशा प्रकारची वाक्य कर्तृवाच्य आहेत, पण ती कशी आहेत? अकर्मक आहेत. आणि महत्वाचा भाग असा की अकर्मक वाक्यांचं कर्मवाच्य होत नाही, कारण का कर्मच नाहीये, तर त्याचं कर्मवाच्य कसं होणार? बघा आता, अकर्मकाः धातवः. केचन धातवः कर्मपदम न अपेक्षन्ते ते सर्वे अकर्मकाः इति कथ्यन्ते. आता कुठले ते? भवति, पतति, तिष्ठति, वर्धते, रमते, जीवति, म्रियते, निद्राति, अस्ति, क्रन्दति इत्यादयः. कानिचन उदाहरणानि अत्र पश्यन्तु. बालकः उत्तिष्ठति. काय उठतो असं म्हणू शकत नाही, किंवा राधा लज्जते, काय लाजते, हा विषय नाहीये. माता जागरती, सिंह म्रियते, शशकः बिभेती. आता बिभेती आलं पहा, तृतीय गणामध्ये चालणार आहे. धातूचं द्वित्व आलं, शशकः बिभेती, बी हा तृतीय गणामध्ये चालणार आहे. प्राची उपविशती इत्यादी. आता तिथं कारिका दिली आहे पहा, लक्षात ठेवण्यासाठी. लज्जा, सत्ता, स्थिती, जागरण, वृद्धी, क्षय, भय, जीवित, मरण, शयन, क्रीडा, रुचि, दीप्त्यर्थम धातुगणम तम अकर्मकम आहु. अकर्मक आहु. आहु हा आपला परोक्ष भूतकाळाचा रूप प्रकार आला. त्यांना अकर्मक असं म्हटलेलं आहे. म्हणजे या क्रिया यांच्या संबंधाने जी क्रियापदं येतात ती अकर्मक आहेत. अधोदत्तानि वाक्यानि पठन्तु. रामः ग्रंथम पठति. पठति सकर्मकं कर्तृवाच्यं. सीता चित्रं पश्यति. एतद् वाक्यमपि सकर्मकं कर्तृवाच्यम् अस्ति. अत्र दत्तमस्ति कर्मम् इत्यर्थं. सारिका हसति. सारिका हसति पूर्णं वाक्यमस्ति. अतः एतद् वाक्यम् अकर्मकं कर्तृवाच्यम्. अभिषेकः उपविशति. अकर्मकं कर्तृवाच्यम्. बसतो, खाली बसतो. याच्यामध्ये कर्माची अपेक्षा नाहीये, म्हणून हे काय? अकर्मक आहे. पठत बोधत आहे, ते तुम्ही बघू शकता नंतर, त्याचं काही फारसं नाही. अधुना चतुश्चत्वारिंशत् पृष्ठं पश्यत. अधुना वाच्यपरिवर्तनं पश्यामः. सकर्मकं कर्मवाच्यं कर्मवाच्यं, सकर्मकं कर्तृवाच्यं तस्य कर्मवाच्यं कथं भवति एतत् प्रक्रिया पश्यत. रामः ग्रंथं पठति. रामेण ग्रंथः पठ्यते. आपण हे बघितलेले आहेत आता. बालकः ग्रंथान् पठति. बालकेन ग्रंथाः पठ्यन्ते. फरक काहीच पडला नाही. कर्ता बदलला, कर्तृवाच्यामध्ये क्रियापद तेच राहिलं, कर्मवाच्यामध्ये मात्र त्याच्यात बदल झाला का? तर कर्म बहुवचनीय म्हणून. इथं मी आता तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले 121 आणि 311 हा प्रकार आहे. आता महत्वाचं आहे पहा, अकर्म कर्तृवाच्यांचं ज्यावेळेस आपण बदल करायचा, वाच्य परिवर्तन करायचं, त्यावेळी त्याचं काय येतंय? भाववाच्य येतं. भावे प्रयोग आपण जो मराठीमध्ये बघतो तो. मधुरा पतती, मधुरया पत्यते. प्रक्रिया तीच आहे. आत्मनेपदीच प्रत्यय लागणार आहे. य हा प्रत्यय लागणारच आहे. फक्त याचं काय आहे की नित्य प्रथम पुरुषी एकवचनीच हे क्रियापद याचं असतं, हे लक्षात ठेवा. बालिकाः पतन्ति. बघा, बालिकाः पतन्ति बहुवचनी क्रियापद आहे, पण बालिकाभिः तृतीयाच झाले. बालिकाभिः पत्यते सिंग्युलरच आलं, एकवचनच आलं प्रथम पुरुषाचं. आता खाली काही वाक्य दिलेली आहेत पहा, कर्तृवाच्यम आणि कर्मवाच्यम. ती तुम्ही सोडवू शकता. तिथे काय दिलेले आहेत पहा. बालकः श्लोकं गायति. बालकेन श्लोकः गीयते. कर्मणी रचना. माला पुष्पाणि नयति. मालया पुष्पाणि नीयन्ते. का तर कर्म बहुवचनी आले. अहं मुकुंदम स्मरामि. मया मुकुंदः स्मर्यते. स्मृ स्मर असा जातोय. स्मर र हलंत अधिक य स्मर्य आणि ते हा प्रत्यय प्रथम पुरुषाचा लागलाय पहा, कारण मुकुंद हे प्रथम पुरुषी नाम आहे. त्वम रोटिकाः करोषि. आता इथं काय येणार आहे? त्वमचं त्वया. त्वया रोटिकाः क्रियन्ते. सूर्यः प्रकाशं ददाति. सूर्येण प्रकाशः दीयते. आता या पद्धतीने तुम्ही पुढची वाक्य जी आहेत ती करू शकता. अन्य लकारेषु प्रयोग परिवर्तनम ते पण आहे. आता बहुतेक वेळा तुम्हाला लट लकारामधलीच क्रियापद शक्यतो विचारली जातात, किंवा कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचं क्रियापद जर विचारलं
क्रियापद म्हणून वापरलेलं धातुसाधित विशेषण असेल तर आपण त्याचं आपल्याला ते माहिती आहे, त्याचं आपण काय करायचं, कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणामध्ये पद प्रत्यय जोडून आपण ते अभ्यासलेलं आहे. तर तेच तशाच प्रकारचं धातुसाधित विशेषण कर्तरीचं करायचं. कर्मणी जर दिलेलं असेल तर त्याचं कर्तरी करायचं. ठीक आहे, आपण थांबूया. मग याच्या खालचे प्रश्न जे आहेत ते पण तुम्ही सोडवा आणि जरी काही शंका आल्या तर तुमच्या संबंधित संस्कृत शिक्षकांशी चर्चा करा. धन्यवाद.